नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. 25 आणि 26 जानेवारीला कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे, ऑफलाईन आहे, स्टेशनजवळ आहे. कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल तर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही कोर्सची चौकशी करू शकता. आता आजच्या व्हिडिओकडे वळायचं झालं तर आज मार्केट पुन्हा दोलायमान होतं, पुन्हा मंदीतच होतं. पण एकंदरीत बघायचं झालं तर IT शिवाय सगळ्या क्षेत्रामध्ये आज प्रॉफिट बुकिंग दिसलं. म्हणजे रियालिटी असो, फार्मा असो, एनर्जी असो, मेटल असो, ऑटो असो, सगळ्या ठिकाणी आज मंदीचे वारे दिसले. JSW स्टीलचा डेटा आलाय. त्यांचं एकूण उत्पादन 2% वाढलंय, डोमेस्टिक उत्पादन 3% वाढलंय. गोदरेज प्रॉपर्टीनी इंदूरमध्ये 24 एकर जमीन घेतली आहे 500 कोटी रुपयाला. आता सेबीने काही याच्यात सवलत दिली आहे. राईट्स इश्यूसाठी फंड उभारण्याची मुदत आता कमी केली. REIT आणि इन्व्हिटमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. AB फॅशन आणि रिटेल मध्ये बिर्ला ग्रुपचे जे प्रमोटर्स आहेत ते कंपनीमध्ये गुंतवणूक करतील. स्टेक विक्री करून किंवा ग्लोबल फंडांकडून 2000 कोटी रुपये उभे करतील. यासाठी 15 जानेवारीला बैठक आहे. NTPCला राजस्थानमध्ये भैंसाल इथं जे प्रोजेक्ट मिळाले ते 320 मेगावॅटचं आहे आणि त्याच्यापैकी 60 मेगावॅटच्या दुसऱ्या फेजचं काम सुरू झालं आहे. JBM ऑटो 31 जानेवारीला शेअर स्प्लिटवर विचार करणार आहे आणि शेअर स्प्लिटसाठी रेकॉर्ड डेट सुद्धा ठरवली जाईल. व्हॅलियंट कम्युनिकेशनला 41.35 कोटी तर जेश इंजिनिअरिंगला 80 कोटीची ऑर्डर मिळाली. ऑनलाईन गेमिंग GSTच्या संबंधात सुप्रीम कोर्टात 13 मार्चला सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीपूर्वी जे GST भरा म्हणून ऑर्डर आली आहे ती काही काळापुरती स्थगित ठेवली आहे. टाटा ग्रुप इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर क्षेत्रामध्ये $18 अरब गुंतवणूक करणार आहे. 2 वर्षामध्ये 9 नवीन फॅक्टरी लावणार आहे आणि याच्यामुळे डिक्सन, CG पॉवर, PG इलेक्ट्रोप्लास्ट आणि केन्स अशा EMS म्हणजे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधल्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या सेक्टरमध्ये 2-3 दिवस मंदी दिसते आहे. GNA ॲक्सेल्सचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं. CESC यांचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिनसुद्धा वाढलं. आणि PCBLचं प्रॉफिट आणि मार्जिन कमी झालं पण त्यांचं रेव्हेन्यू वाढलं. वेदांताला ग्लोबल बँकेकडून रिफायनान्सिंग करण्यासाठी 2940 कोटीचं कर्ज मिळालं. BHEL हिने ONGC बरोबर MOU केलं. नवीन आणि रिन्युएबल एनर्जी बिझनेसमध्ये संधी शोधण्यासाठी हे MOU केलंय. नोव्हेंबर महिन्यासाठी भारताचा IIP 5.2% एवढा आला. पूर्वीचा IIP
3.7% होता. त्यामुळं IIP-मध्ये चांगली वाढ झाली आहे आणि कॅपिटल गुड्स, इन्फ्रा, कन्झ्युमर ड्युरेबल गुड्स यामध्ये चांगली ग्रोथ दिसते आहे. त्यामुळे सोमवारी मार्केटमध्ये पॉझिटिव्ह मूवमेंट किंवा काही प्रमाणात तेजी दिसण्याची शक्यता संभवते. IIP-चा आकडा चांगला आलाय. जर CPI-मध्ये सुधारणा झाली तर मार्केटमध्ये जास्त जोरदार सुधारणा दिसेल, नाहीतर काही प्रमाणात तरी सोमवारी आपल्याला या IIP-चा परिणाम मार्केटमध्ये होताना दिसेल. तरी पण मार्केटमधली मंदी अजूनही संपली नाही. एक कमेंट होती की मी मार्केटमध्ये पैसे गुंतवून 7-8 महिने होत आले, अजूनही पैसा उगवत नाही, तर मी मनात 1 वर्ष धरलं होतं तर 3 वर्ष धरायला हवी होती का? असा काही प्रश्न नसतो. मी गुंतवणुकीवर एक व्हिडिओ दिलाय मार्केटचा श्री गणेशामध्ये. गुंतवणुकीसाठी क्वालिटी शेअरची निवड करायला हवी. क्वालिटी शेअरची निवड करताना सुद्धा कमी भावात ते घेतले पाहिजे. तुम्ही 100 शेअर घेणार असाल तर 10-10, 5-5 शेअर कमी भावाला घेतले पाहिजे. कारण शेअर खरेदी करण्यासाठी काही तुम्हाला डीमॅट चार्ज द्यावा लागत नाही. त्यामुळे थोडे असे कमी भावात घेतले तर ॲव्हरेज चांगलं होतं. आणि समजा घेतलेल्या किमतीपासून शेअर वाढत गेले तर तसेच थोडे विकत जायचं. विकलेला भाव लक्षात ठेवायचा आणि त्यापेक्षा पुन्हा 60-70 रुपये कमी भावाने शेअर घेऊन त्याच्यामध्ये टाकत जायचं. म्हणजे दोन्ही बाजूने आपल्याला प्रॉफिट गोळा करता येतो आणि भीती उरत नाही. आणि आपण जरी 3 वर्ष ठरवली किंवा 1 वर्ष ठरवलं आणि 6 महिन्यात प्रॉफिट झालं तर वाईट काय? ते प्रॉफिट घ्या, दुसऱ्या शेअरमध्ये गुंतवा. पण तुमचे जर क्वालिटी शेअर असतील तर भीती वाटायचं कारण नाही. अशा मंदीच्या फेज मार्केटमध्ये येतच असतात. तेजी मंदी झाल्याशिवाय नवीन लोक मार्केटमध्ये येणार नाहीत आणि जुन्या लोक शेअर विकणार नाहीत. हे तर चालू राहणारच. त्यामुळे जे लोक मार्केटमध्ये आहेत त्यांनी तशी मनाची तयारी ठेवूनच मार्केट करायला शिकलं पाहिजे. आता आपली भेट सोमवारच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये होईल. नमस्ते.